आज आम्ही निघालोय देवदर्शनासाठी आणि त्याचीच ही पूर्वतयारी सुरू आहे. बॅगा वगैरे गाडीत ठेवणं सुरू होतं आणि मराठी बिग बॉस सीझन 6 चालू आहे तो पण बघितला. त्यानंतर मग निघालो आणि आज आम्ही निघालो आहे ते म्हणजे उज्जैन महाकाल दर्शनासाठी. आल्यानंतर सर्वात अगोदर हॉटेल घेतली, कारण की आम्ही रात्री निघालो होतो, त्याच्यामुळे सकाळी फ्रेश होण्यासाठी सर्वात पहिले हॉटेल घेऊन घेतली. हा हॉटेलचा एक व्ह्यू तुम्हाला दाखवून दिला. तर ही आम्ही रूम बुक केलेली होती जिथे आम्ही फ्रेश वगैरे होणार होतो आणि थोडंसं रेस्ट वगैरे पण करायचं होता, कारण की रात्रभरचा प्रवास झालेला होता. आणि त्यानंतर मग सकाळी दर्शनासाठी डायरेक्ट न जाता थोडंसं रेस्ट करून मग इथं फ्रेश वगैरे झालो आणि मग त्याच्यानंतर आम्ही निघालो दर्शनासाठी. मला खूप आनंद होत होता, कारण की याच्या अगोदर मी 2-3 वर्षापूर्वी उज्जैनला आलो होतो आणि तेव्हा मी म्हटलं होतं की नेक्स्ट टाईम येईल तर मग मम्मी पण सोबत पाहिजे. तर मम्मी पण आलेली होती सोबत आमच्या. आणि उज्जैनला सकाळी सकाळी इतकं छान वाटत होतं. मला वाटलं की गर्दी कमी असणार, पण बराच रश होता आणि सॅटर्डे संडेच्याच आम्ही पिरियडमध्ये गेलो होतो. त्यामुळे मी जेव्हा आलो होतो पहिल्यांदा तर तेव्हा या हॉलचं काम चालू होतं आणि आता खूप छान पद्धतीने त्यांनी केलेलं आहे. पण मला असं वाटतं की पहिले जास्त बेटर वाटत होतं. आता हे त्यांनी कॉरिडॉर केल्यापासून थोडंसं ते भक्तिमय वातावरण जिथे थोडंसं कुठेतरी कमी झाल्यासारखं वाटतं. पहिले खूप छान वाटायचं आणि मम्मीला पण मी विचारत होतो की तुला कसं वगैरे वाटतंय. मम्मीला इतकं चालायचं टेन्शन नव्हतं, कारण की बराच स्पेस मोठा आहे, खूप चालावं लागतं आणि सकाळी सकाळी. त्यामुळे मग आमचं ते डिस्कशन चालू होतं. मम्मीला तर खूप मम्मी म्हणत होती अजून किती लांब आहे मंदिर. तर मी तिला सांगत होतो की बरंच आपल्याला अजून चालायचं आहे. जसं शिर्डीला लाईन असते बरीच मोठी, तसं इथं पण बऱ्यापैकी मोठी लाईन होती आणि खूप सर्व भाविक भक्त जे ते दर्शनासाठी. मग आमचं दर्शन वगैरे झालं तिथं, तर मी काही शूट केलं नाही. त्यानंतर बाहेर आलो 7 वाजता आणि बघू शकतो तुम्ही बाहेर पण खूप जास्त मग लक्ष्मीची मजा वगैरे चाललेली होती. त्याच्यानंतर आम्ही उज्जैनमधले काही मंदिरांचं दर्शन घेतलं. त्यानंतर इथं दर्शन घेतल्यानंतर कालभैरवाच्या दर्शनासाठी आम्ही आलेलो आहे. आता मी आलेलो आहे ओंकारेश्वरला मध्य प्रदेशमध्ये आणि आपण आता ओंकारेश्वराचं ज्योतिर्लिंगाचं दर्शन करण्यासाठी जात आहोत. सॅटर्डे संडे असल्यामुळे बऱ्यापैकी रश बघायला मिळतो आहे आणि आता ओंकारेश्वरला बघूया किती गर्दी वगैरे असते. सकाळी आम्ही महाकालेश्वराचं दर्शन घेतलं, आता ओंकारेश्वरला स्टे करण्यासाठी थांबलेलो आहे. रात्री आम्ही निघालो होतो आणि त्यामुळे रात्रभराचं जागरण, सकाळी पण दर्शनासाठी खूप वेळ लागला आणि त्यामुळे आता आम्ही आता ओंकारेश्वरला आजचा दिवस स्टे करणार आहे आणि मग उद्या पुढचा प्रवास करणार आहे. ओंकारेश्वरला येण्याची तशी माझी पहिलीच वेळ होती आणि आम्ही इथं सुद्धा हॉटेल घेतली होती. त्यानंतर इथं आमची जी कार होती ती इथं पार्क करून दिली आणि मग पुढे आम्ही रिक्षाने जाण्यासाठी निघालो, कारण की तिथं घाटावर जायचं असतं आणि पार्किंगला प्रचंड मोठा प्रॉब्लेम असतो. त्याच्यामुळे रिक्षाने गेलेलंच कधी पण बेटर असतं आणि आम्ही सर्वजण मग रिक्षात बसून निघालो. तिथले लोकल रिक्षा अवेलेबल होऊन जातात. ते 20-20 रुपये वगैरे घेतात तुमचं हॉटेलचं जसं अंतर असेल वगैरे, तर तुम्हाला तिथून ते सोडून देतात मंदिराजवळ. आणि इथं 2 मंदिरं आहे, एक ममलेश्वर आणि एक ओंकारेश्वर. तर तुम्हाला दोघं मंदिरांचं दर्शन घेतल्यानंतर तुमची जी पूर्ण फेरी असते किंवा दर्शन असतं ते कंप्लीट होतं. त्यामुळे मग खूप छान वाटत होतं. एकदम छोट्या छोट्या अशा गल्लीमधून आपण जातो आणि प्रचंड तिथं पण मार्केट वगैरे तुम्हाला बघायला मिळू शकतं. पूजेच्या वगैरे वस्तू तिथं पण भरपूर विकायला होत्या आणि तिथं तुम्हाला जर काही शॉपिंग वगैरे करायची असेल, काही पूजापाठशी रिलेटेड गोष्टी घ्यायची असतील तर तुम्ही इथून घेऊ शकतात. तर ओंकारेश्वरला आम्हाला पोहोचण्यासाठी जवळजवळ संध्याकाळच झालेली होती आणि इथं गेल्यानंतर पण प्रचंड गर्दी वाटत होती. त्याच्यानंतर लक्षीची मजा वगैरे चाललेली होती आणि ओंकारेश्वर मला प्रचंड आवडलं, कारण की जेव्हा तुम्ही मध्ये इथे एक पूल आहे तो तुम्हाला क्रॉस करून जावा लागतं, त्याला झुलता पूल असं म्हणतात आणि तिथून तुम्हाला ओंकारेश्वराचं मंदिराचं दर्शन होतं.
आणि नर्मदाच्या नदीमध्ये सर्व असे जहाज वगैरे तुम्हाला जेव्हा चालताना दिसतात तो दृश्य खूप बघण्यासारखं होतं. आणि नेमकं आम्ही संध्याकाळच्या वेळी गेलो होतो, तर त्याच्यामुळे अजूनच मला वाटतं की खूप सुंदर दिसत होतं दृश्य. आणि मी याच्याच ठिकाणी फोटोज वगैरे शूट वगैरे करत आम्ही सर्वजण पुढे पुढे जात होतो. त्याच्यानंतर तुम्हाला हा पूल क्रॉस केल्यानंतर मग पुढे जाण्यासाठी मार्ग दिसतो किंवा तिथं पाटी वगैरे पण लावलेली आहे की तुम्हाला नक्की कुठे जायची. 2-3 मंदिर तिथं पण आहेत, तर तुम्हाला जे आधी दर्शन घेण्यासाठी जायचं असेल तर तुम्ही तिथं तुम्हाला पाटी वाचून तुम्ही तिथं जाऊ शकता. आणि तुम्ही बघू शकता संध्याकाळची वेळ खूप सुंदर वाटत होतं. दृश्य खूप मनमोहक आहे. नर्मदा नदीच्या तीरावरच ओंकारेश्वराचं मंदिर आहे आणि दुसऱ्या तटावर त्याचं मुंबलेश्वराचं मंदिर आहे. प्रचंड इथं सुद्धा गर्दी होती आणि संध्याकाळची वेळ होती, त्यामुळे आम्ही पण म्हटलं की लवकरात लवकर दर्शन करू घ्या. आता माझ्यासोबत आलेले जे होते त्यांचं कोणाचं दर्शन झालं नाही, फक्त माझंच एकट्याचं दर्शन झालं. कारण की इतकी प्रचंड गर्दी पाहून, कारण की लहान लहान मुलं वगैरे होते आणि ऑलरेडी सगळेजण उज्जैनच्या दर्शनानंतर सगळेजण खूप थकलेले होते. पण मी म्हटलं मला दर्शन करायचंच आहे इतक्या लांब आल्यानंतर, तर मी दर्शन घेतलं आणि खूप छान दर्शन माझं झालं.